आता आहे लुकअप फंक्शन्स मधलं मॅच फंक्शन. इथे वरती एक टेबल आहे आणि या टेबलमध्ये ॲपल्सचा रो नंबर किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे आपल्या टेबलमध्ये ॲपल्स किती नंबरच्या रोवरती आहे ते आपल्याला हवं आहे. तर त्याच्यासाठी आपण मॅच फंक्शन यूज करणार. मॅच फंक्शन रिटर्न्स रो पोझिशन ऑफ द व्हॅल्यू दॅट यू लुकअप. म्हणजे जे आपण लुकअपमध्ये देणार तर त्याचा रो पोझिशन, रो नंबर किती आहे ते तो मॅच फंक्शन रिटर्न करणार. तर मॅच फंक्शनचा सिंटॅक्स बघूया. तर इक्वल टू मॅच, लुकअप व्हॅल्यूमध्ये ॲपल्स दिलेलं आहे, कॉमा लुकअप अरेमध्ये जे आपण लुकअप व्हॅल्यूमध्ये टाकणार तेवढाच कॉलम सिलेक्ट होणार, कॉमा मॅच टाईपमध्ये 0, ब्रॅकेट क्लोज, एंटर. त्यांनी ॲपल्सचा रो नंबर 3 रिटर्न केलेला. करेक्ट, ॲपल 3rd नंबरच्या रोवरती आहे. आपण जेव्हा मॅच फंक्शन यूज करतो तेव्हा जे टेबलचं हेडिंग असतं तो रो काउंट नाही करायचा. जिथनं आपण डेटा फीड केलेला आहे तिथपासून रेंज सिलेक्शन स्टार्ट करायचं. आता इथे आपण एक्झाम्पल घेऊया. जर आपल्याला ऑरेंजेसचा रो नंबर काढायचा आहे, आपण यूज करणार मॅच फंक्शन. इज इक्वल टू मॅच, हायलाइट झाले लुकअप व्हॅल्यू, इथे आपण देणार ऑरेंजेस, कॉमा लुकअप अरे, जे आपण लुकअप व्हॅल्यूमध्ये टाकणार तेवढाच कॉलम लुकअप अरेमध्ये सिलेक्ट करायचा आहे. आता लुकअप व्हॅल्यूमध्ये प्रॉडक्ट टाकलेलं आहे तर आपण प्रॉडक्टचा कॉलम सिलेक्ट करणार. ह्याच्यामध्ये हेडिंग घेणार नाही, ओनली डेटा पार्ट, कॉमा मॅच टाईपमध्ये आपल्याला हवं एक्झॅक्ट मॅच म्हणून आपण देणार 0, ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर आपल्या या टेबलमध्ये ऑरेंजेसचा 2nd रोवरती आहे. हे होतं मॅच फंक्शन.